हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कुठे जर बाहेर निघायचं म्हटलं ना, त्याआधी आपल्याला घरातली सगळी कामं आवरून घ्यावी लागतात आणि नंतरच घराबाहेर पडावं लागतं. तर काल रात्री अचानक आमचा आहे ना प्लॅन झाला, की उद्या आपण आहे ना उज्जैनला जाऊया देवदर्शनासाठी. म्हणजे हा अहोंचा प्लॅन होता. ते आणि त्यांचे फ्रेंड्स जाणार होते आणि अरूला पण घेऊन जाणार होते. मग मीच म्हटलं, की आम्हाला पण येऊ द्या ना. आता इतक्या दूर चाललेलेच आहे, तर मग आम्ही पण येतो. म्हणून मग आम्ही पण आता जाणार आहोत. तर काल रात्री अचानक ठरलं, हो नाही करता करता फायनली झोपेपर्यंत आमचं हो झालं. कारण अहो बोलायची की नको आणि त्या पिरियडमध्ये ना माझी तब्येत काही व्यवस्थित नव्हती. तर त्यामुळे त्यांचं नाही चालू होतं, पण माझं हो चालू होतं. पुन्हा असा चान्स येणार नाही तर येऊ द्या मला. तर असं काही समजत चाललं होतं. हो नाही करत करत फायनली ना आमचं डन झालं, की उद्या आपण उज्जैनला जाणार. तर मग आज सकाळी ना लवकर उठली, पटकन पूजा करून घेतली, स्वयंपाक बनवून घेतला आणि त्यानंतर आहे ना स्वयंपाक करताना आहे ना मला ज्या ज्या गोष्टी आठवायच्या ना, की आपल्याला हे न्यायचंय ते न्यायचंय. आता बाहेर कुठे जायचं म्हटलं ना, एका दिवसासाठी गेलो, 2 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी जा, पण ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बरोबर न्याव्याच लागतात. तर तसंच आहे ना ज्या ज्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटायच्या ना, की आपण हे न्यायचं म्हणजे ब्रश असू द्या, त्यानंतर चार्जर, मेडिसिन वगैरे, मेकअपच्या वस्तू किंवा कोणते कपडे न्यायचे कोणते नाही न्यायचे मुलांचे वगैरे, तर असं मी सगळं कॉटवर आहे ना काढून ठेवलेलं होतं. स्वयंपाक करता करता जे मला आठवायचं ना ते मी काढून ठेवायची. आणि त्यानंतर आहे ना स्वयंपाक झाला आणि नंतर म्हटलं चला आता आपण बॅग पॅकिंग करून घेऊया. तर पहिलं तर मी ही जी काही तुम्हाला सॅक दिसते ना, तर सॅकमध्येच कपडे भरून घेतले. पण हळू करता करता इतकं सामान वाढून गेलं ना, की ते त्या बॅगमध्ये काही सामान मावेनाच. म्हणजे कपडे, अजून कॉस्मेटिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही मावेनाच. मग पुन्हा आहे ना ही जी काही बॅग आहे ना ती रिकामी केली आणि तिला व्यवस्थित झटकून म्हटलं चला आता ही मोठी बॅगच घेऊन जाऊया. एकाच बॅगमध्ये सगळं सामान मावेल. तर त्यासाठी मी ती मोकळी केली आणि त्यामध्ये ना कपडे भरून घेतले. त्यानंतर जे काही कॉस्मेटिक्स होतं, चार्जर वगैरे सगळं आता एकाच बॅगमध्ये भरणार आहे. आता एका दिवसासाठीच चाललेलं होतं, म्हणजे आज जाणार आणि उद्या पुन्हा रिटर्न होणार आहे. तर असा आमचा हा 2 दिवसाचा प्रवास राहणार आहे. पण तरीसुद्धा ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तर घेऊन जाव्याच लागतात. आणि लहान मुलं सोबत असली ना तर 1-2 ड्रेसेस त्यांचे पण जास्त ठेवावे लागतात. आता उद्या येणारच आहे, पण तरीसुद्धा मी ना आमचे सगळ्यांचे एक ड्रेस आहे ना एक्स्ट्रा ठेवले. ओले वगैरे झाले किंवा काही खराब झाले तर असू द्यावे बरोबर. तर त्यासाठी मी ना एक ड्रेस एक्स्ट्रा घेतला आणि मुलांचे 2-2 ड्रेस एक्स्ट्रा घेतले. कपडे आमचे सगळ्यांचे भरून झालेले होते. फक्त अहोंचा एक आहे ना ड्रेस एक्स्ट्राचा मला घ्यायचा होता. तर त्यांना म्हटलं तुमच्याच हाताने तुम्हाला जो हवा तो काढून द्या. आणि त्यांचं काही फक्त फेकण्याचंच काम चालू होतं. मग ते सगळं व्यवस्थित आहे ना बॅगमध्ये भरून घेतलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आठवल्या त्या सगळ्या मी भरून घेतलेल्या आहे. आणि अहो सुद्धा आठवण देत होते, हे घेतलं का ते घेतलं का असं आमचं चालू होतं. तर फायनली इथे माझी बॅग पॅक झाली. ज्या ज्या वस्तू लागणार होत्या त्या सगळ्या भरून झालेल्या आहे. आणि बाहेर जायचं म्हटलं ना तर फक्त बॅग भरून आहे ना काही काम चालत नाही बरं का. बॅग भरणं जितकं महत्त्वाचं असतं ना, त्यापेक्षा सुद्धा घरातली सगळी कामं आवरून घेणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं असतं. कारण तिकडनं आल्यानंतर आपण असतो थकलेलो आणि काहीच करण्याची इच्छा नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅग अनपॅक केल्यानंतर मग ते कपडे निघतात. मग सगळ्या गोष्टी भरपूर पसारा होऊन जात असतो आणि ते सगळा पसारा, ते कपडे धुणं, त्यानंतर सगळ्या वस्तू पुन्हा ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवणं, यामध्येच आपला आहे ना 1 दिवस पूर्ण मोडून जातो. आणि आपण जर कंटाळा केला तर 1-2 दिवस कुठे निघून जातात ना कळतच नाही. पण चला 2 दिवस आपण छान रिलॅक्स होऊन आलेलो असतो. त्याचं एक जे सुख असतं ना ते मात्र खूप मोठं असतं. कारण दररोज आपली तीच कामं असतात, सकाळ, संध्याकाळ, दुपार, घर, मुलं, स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यातनं थोडासा वेळ आपल्याला ना एकदम रिलॅक्स असा घालवण्यासाठी भेटतो. तर चला आता मी तर काही कुठे फिरायला नाही, पण देवाच्या दर्शनासाठी चाललोय. पण तरीसुद्धा थोडं रिलॅक्स होऊन येणार, छान फ्रेश वाटणार आल्यानंतर. तर हे कुठेतरी मनामध्ये होतं आणि छान एक्साइटमेंटसुद्धा होती. पण एक होतं की पटापट आपली सगळी कामं आवरून घ्यायची. तर बॅग पॅक झाल्यानंतर आम्ही ना पटकन जेवणं करून घेतली. कारण आम्हाला ना 12:30 वाजता निघायचं होतं. त्यामुळे आधी जेवणं करून घेतली. जे काही भांडे होते ना, सकाळपासून मी काही भांडे घासलेले नव्हते. म्हटलं सगळे एकदम घासून घेऊयात. तर सगळे भांडे घासून घेतले. किचन वाटा छान असा क्लीन करून घेतला. कारण आता पावसाळा चालू झालेला आहे आणि इतकी चाचणं होऊन जातात ना घरामध्ये. म्हणजे एखादा पोळीचा जरी तुकडा उरलेला असला किंवा किचनवर किंवा घरामध्ये कुठे जरी पडलेला असला ना, त्यावर इतके सगळे असे चाचणे येऊन बसतात ना. चाचणी म्हणजे ना चिलटे बरं का, जे पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच.
डस्टबिनजवळ सगळे असे साचलेले असतात तर तेच. तर ते नको घरामध्ये जमा व्हायला ना म्हणून आहे ना किचन वाटा स्वच्छ क्लीन करून घेतला. डस्टबिन वगैरे सगळं मी बाहेर ठेवून दिलं आणि छान आवरून झालं. त्यानंतर मी पण अशी साधी सिंपल तयार झाली कारण आजचा दिवस पूर्ण प्रवासामध्ये जाणार आहे. घरातली सगळी छान कामं आवरलेली होती आणि हे बघितल्यानंतर आहे ना बाहेर बिंदास आपल्याला जाता येतं आणि प्रत्येकीची हीच असते. आपण थोड्या वेळासाठी जरी बाहेर कुठे निघालो ना तरी आपण घरातलं सगळं आवरून घेतो आणि नंतरच बाहेर निघत असतो. हे तुम्ही सुद्धा रिलेट करू शकतात. तर सगळं छान आवरलं, मस्त लॉक करून घेतलं आणि त्यानंतर आमच्या उज्जैनच्या प्रवासाला सुरुवात झाली. पहिलं तर आम्ही गावाला गेलो निफाडला आणि तिथून माझ्या सासू-सासऱ्यांना पण घेतलं. त्यांचं तर म्हणजे काही ठरलेलंच नव्हतं की त्यांना बरोबर न्यायचं वगैरे. गाडीमध्ये जागा पण होती आणि आहोंचं चाललं की आपण त्यांना फोन करून बघू, जर ते येणार असले तर घेऊन जाऊया आणि गाडीमध्ये जागा होती तर मग त्यांचं पण दर्शन होऊन जाईल असं आमचं होतं. तर मग त्यांना कॉल केला तर ते बोलले की हो येतो म्हणून, कारण आता पाऊस पण आहे आणि काही कामं पण नव्हती गावाला शेतामधली. म्हणूनच पहिलं आम्ही त्यांना गावाला जाऊन आहे ना पिकअप करून घेतलं आणि त्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. मुलांची दंगा मस्ती, छान खेळणं वगैरे बघत बघत आहे ना आमचा हा प्रवास चालू होता. छान गाणे पण लावून दिलेले होते आणि श्लोकला मात्र आहे ना रुद्र फ्रेंड झालेला होता आणि आरू मात्र माझा एकटाच बसलेला होता. पण त्यांचा इतका आवाज होता ना, इतकी मस्ती चालू होती ना, आरूला एकदम इरिटेट होत होतं आणि म्हणून त्याचे असे काही एक्सप्रेशन होते. कारण आता तो जसजसा मोठा-मोठा होत चाललेला आहे ना, त्याला जास्त असे ना गर्दी, गोंधळ किंवा असा आवाज जास्त चालत नाही दंगा-मस्तीचा. एकदम शांत सायलेंट वातावरण आता त्याला आवडायला लागलेलं आहे. जसा मोठा होतोय तसे त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होत आहे. तर असं होतं त्यामुळे तो असा शांत बसलेला होता आणि जसं मी तुम्हाला दाखवलं तसे काही त्याचे एक्सप्रेशन होते. हा छोटासा बेबी जो आहे ना, तर तो आहे अहोंच्या फ्रेंडचा मुलगा. तर ती पण एक जोडी होती. आमची जोडी सासू-सासरे आणि अजून दोघं जण. तर इतके सगळेजण आम्ही ना गेलेलो होतो उज्जैनला. तर आम्ही रात्री 10:30 वाजता जेवण करण्यासाठी थांबलेलो होतो. जेवण झालं, पोहोचायला आम्हाला 1:30 वाजला आणि सकाळी ना मग पटकन लवकर उठून आम्ही निघालो होतो मंदिराकडे. जर तुम्ही उज्जैनला गेलेले असाल ना, तर मंदिर खरंच खूप म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे. इतकं सुंदर आहे ना, की असं वाटतं ना बघतच बसावं. इतके छान-छान व्ह्यूज आहे ना, की असं वाटतं ना कसलं फोटो काढावे आणि कसले व्हिडिओ घ्यावे असं होऊन जातं. पूर्ण माणूस गोंधळून जातो. इतकं सुंदर हे उज्जैन आहे. मला तर इतकं आवडलं होतं ना, मला तर असं झालं होतं कसला व्हिडिओ घेऊ आणि कसला नको. तरी वेळ कमी होता आणि आहोंनी मला आधीच सांगितलेलं होतं, फोटो व्हिडिओ करायचे नाही, नाहीतर मी तुला घेऊन जाणार नाही. त्यामुळे मी ना सगळ्या गोष्टी जरा कमीच केलेल्या होत्या. थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या क्लिप्स घ्यायची. अहो थोडे मागे-पुढे झाले की तेवढं घ्यायची आणि मग पुढे आपलं चालत जायचं. तर असं होतं. पण खरं सांगते खूप सुंदर उज्जैन आहे. मला तर खरंच खूप आवडलं. त्यानंतर गर्दी तर भयंकर गर्दी होती. इतकी गर्दी होती ना, बापरे! खूप गर्दी होती. पण एक आहे भोलेनाथांचं महाकालचं दर्शन आहे ना, मात्र इतकं छान झालं. खूप जवळून पण दर्शन नाही झालं आणि खूप लांबून पण नाही झालं. एकदम छान सेंटरला उभं राहून आहे ना, आम्ही दर्शन घेतलं. तुम्ही सुद्धा महाकालचं दर्शन घ्या. तर इतकं छान वाटत होतं ना आणि आम्ही इथून आहे ना, भरपूर वेळ म्हणजे इथेच उभं राहिलेलो होतो. इथून हलतच नव्हतो. म्हटलं जोपर्यंत आपल्याला मागचे पुढे धक्का देऊन पुढे काढत नाही ना, तोपर्यंत आपण इथून काही हलायचंच नाही. इतक्या लांबून आलेलो आहे ना, थोड्या वेळ छान महाकालकडे बघत बसायचं. तर खूप वेळ आम्ही समोर असं उभं राहून आहे ना, छान बघत होतो. खूप वेळ तिथेच उभं राहिलो आणि त्यानंतर जेव्हा मागून धक्का दिला ना, तेव्हा मग आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो आणि हे जे काही महाकालचं नाव आहे ना, तर हे मी व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि मी तर ठरवलेलंच होतं घरूनच, की मी तिथे गेल्यानंतर आहे ना, हा असा छान महाकालचं जे काही नाव आहे, टीका आहे ना, ते लावून घेणार आहे. जाताना इतकं बघितलं आम्ही, पण आम्हाला कुठेच ते उभे म्हणजे असे कुठे उभेच नव्हते ते. जेव्हा आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो ना आणि रिटर्नला निघालो, तेव्हा ते दिसले. मग म्हटलं चला आता का होईना पण आपण लावून घेऊया. तर छान असं मस्त अष्टगंध लावतात आणि त्यावर महाकालचा जो काही टीका आहे, नाव आहे ते लावतात. खूप मस्त दिसत होतं. मग छान-छान फोटो काढले. टीका मात्र मी सगळ्यांनाच लावायला सांगितला. सासू-सासऱ्यांना म्हटलं तुम्ही पण लावून घ्या. आपण काही दररोज थोडी येतो, कधीतरी येतो. मग त्यांनी पण लावला. त्यांचं नेहमीच चालू होतं, पण मग त्यांनी पण नंतर लावूनच घेतला. तर सगळ्यांनी आम्ही टीका लावला आणि टीका लावल्यानंतर मात्र थोडेसे फोटोज घेतले.
टीका लावून झाला, छान-छान फोटोज काढून झाले, छोटे-छोटे व्हिडिओ पण मी घेत होते आणि असं आम्ही रिटर्न बाहेर निघत होतो आणि इतकं सुंदर व्ह्यू आहे ना आणि हा जो व्ह्यू आहे ना, हा संध्याकाळच्या वेळेला अजून खूप छान दिसतो. जे मी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पण काय करणार आता आपल्याकडे वेळ पण नव्हता म्हणून आम्ही पुन्हा असं रिटर्न निघालो. पण सगळं छान असं डोळ्यांमध्ये ना असं कॅप्चर करून घेतलेलं होतं. तिथून आम्ही ना कालभैरव मंदिर आहे जवळच तिथे गेलो. पण तिथे इतकी गर्दी होती बापरे! म्हणजे संध्याकाळीच दर्शन होईल असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे नवग्रहाचं मंदिर आहे. मग तिथे आलो. हे मंदिर आहे ना रिटर्नला रस्त्यामध्येच लागतं आणि खूप जवळ आहे बरं का आणि गर्दीसुद्धा काहीच नव्हती. पण इथे अमावास्या आणि शनिवारी ना खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप. असं माझे सासरे म्हणत होते कारण ते त्यांच्या मित्रांबरोबर आहे ना 3.5 शनी करण्यासाठी येतात आणि या मंदिराचं सुद्धा ते दर्शन घेत असतात. पण ते नेहमी अमावास्याला येतात बरं का. खूप गर्दी असते इथे, लाईन लागलेली असते, असं त्यांचं म्हणणं होतं. पण आज इथे काहीही गर्दी नव्हती, रविवार होता. आणि त्यामुळे आमचं दर्शन खूप पटकन झालं आणि इथे ना महाप्रसादसुद्धा भेटत होता. तर आम्ही तो थोडासा प्रसाद पण खाल्ला आणि इथे नवग्रह आहे बरं का. छान दर्शन झालं, छान मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो आणि एका हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. या हॉटेलच्या बाहेर बसण्यासाठी ह्या ज्या काही वस्तू होत्या ना, ह्या मला मात्र इतक्या आवडल्या ना, काहीतरी वेगळ्या होत्या, युनिक होत्या. मी तर पहिल्यांदाच बघितलेल्या होत्या. असं अंड्याचा शेप दिलेला होता आणि त्यावर आपण म्हणजे कुशन होतं आणि बसू शकतो असं काहीसं. खूप छान होतं. मला त्या हॉटेलपेक्षा आणि त्या जेवणापेक्षा ना, ह्या वस्तू मात्र खूप आवडल्या. पण त्या आहे ना, मला आधी वाटलं होतं, की असं मार्बल वगैरे टाईप असेल, पण ते ना फायबरच्या होत्या बरं का. जोपर्यंत जेवण येत होतं ना, तोपर्यंत आम्ही इथे बाहेरच बसलो. छान-छान फोटोसुद्धा काढून घेतले इथे आणि ना छान गप्पा मारत बसलेलो होतो. शंभू बरोबर आहे ना, छान गप्पा मारत होतं. आता ह्या छोट्या बेबीचं नाव आहे ना शंभू आहे आणि जो मोठा आहे ना यांचा मुलगा त्याचं नाव रुद्र. असे या दोघांचे नावं आहे. तर त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. त्याच्याबरोबर थोडंसं खेळत होतो, गप्पा मारल्या, फोटोज घेतले आणि नंतर आमचं मध्ये लगेच जेवण आलं आणि मग आम्ही जेवण करायला बसलो. सगळ्यात पहिल्यांदा तर मस्त पापड खाल्ला, मसाला पापड आणि नंतर जेवण. आता हॉटेलचं जेवण मला काही इतकं आवडतच नाही. इतकं काही काहीच आवडत नाही. पण मी थोडंसं लावून आहे ना खात होती. फक्त आपली भूक मोडायची म्हणून आहे ना मी जेवण करत होते. पण मात्र बाकीच्यांनी ना इतकं जेवणावर ताव मारला होता कारण खूप उशीर झाला होता जेवण करण्यासाठी. जेवण झाल्यानंतर पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि पहाटे पहिला श्रावण सोमवार होता ना, तर त्या पहाटे 5 वाजता आम्ही घरी पोहोचलो. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलेलं होतं, पण लाँग व्हिडिओ यायला जरा उशीरच झाला. जरा नाही, चांगलाच उशीर झालेला आहे. पण छान महाकालचं दर्शन झालं, छान प्रवास झाला. तुम्ही पण दर्शन घ्या. तर चला, असा होता आमचा उज्जैनचा प्रवास. कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.